फ्रेंड्स, आयब्रोज केल्यानंतर होणारा त्रास, होणारी जळजळ आणि बारीक बारीक पुरळ येणे याच्यासाठी मी तुमच्यासाठी खूप छान असा आज उपाय घेऊन आलेले आहे। आयब्रोज झाल्यानंतर आपल्याला आयब्रोजचा मसाज कसा करायचा ते तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याच्यासाठी कोणत्याही कंपनीचं तुम्ही ऑरेंज इन्सेन्स माझ्याकडे आहे ते मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे। अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये, क्वांटिटी बघू शकता एवढीच क्वांटिटी आपल्याला घ्यायची आहे। ॲलोवेरा जेलने तुमच्या स्किनला थंडावा देण्याचं काम होतं, त्यामुळे आपल्याला जेव्हा आयब्रोज केल्यानंतर त्रास होतो, जळजळ होते, त्याच्यासाठी आपल्याला इथे प्रॉपर मसाज करायचा असतो। जसं सलून मध्ये मसाज केला जातो त्या स्टेप मी तुम्हाला आज इथे यूट्यूबवर दाखवत आहे। ह्या स्टेप वापरून तुम्ही तुमचा होणारा त्रास, होणारी जळजळ किंवा येणारी बारीक पुरळ याच्यापासून सुटका मिळू शकता। अगदी सोप्या अशा स्टेप्स आहे आणि इतकं रिलॅक्स वाटतं, इतकं छान वाटतं मसाज केल्यानंतर, त्यामुळे होणारा त्रास आपण विसरून जातो। अशा पद्धतीने आपल्याला छान असा मसाज करून घ्यायचा आहे। स्टेप बघा, आयब्रोजचे जे प्रेशर पॉइंट आहेत त्याच्यावर आपल्याला दाब द्यायचा आहे। त्यामुळे जो प्रेशर दिल्यामुळे होणारा आलेला थकवा किंवा होणारी इचिंग, आग आपली पूर्णपणे थांबली जाते। तुम्ही स्वतःवर देखील हे ट्राय करू शकता। जर तुमचे डोळे खूप गरम होत असतील, डोळ्यांना खूप त्रास होत असेल, जळजळ होत असेल किंवा डोकं दुखत असेल, ते हे केल्यानंतर तेही दुखायचं कमी होतं। अगदी सोप्या अशा स्टेप्स आहेत। व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येणारच आहेत। क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपल्या आईजला मसाज करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जे आयब्रो आहे त्याला हे अशा पद्धतीने वरच्या दिशेने आपल्याला प्रेस करायचे आणि त्याच्यानंतर जे प्रेशर पॉइंट आहेत ते थोडे दाबायचे। दाबताना फार जोरात दाबायचे नाही, एकदम असं त्यांना रिलॅक्स वाटेल अशा पद्धतीने दाबा। इकडे देखील तसंच करायचं आहे। जे प्रेशर पॉइंट आहेत ते दाबायचे आहेत, पण दाबताना अगदी रिलॅक्स वाटेल अशा पद्धतीने दाबा आणि खूप जोरात दाबू नका, त्यामुळे रिलॅक्स वाटत नाही। आणि खूप छान असं पद्धतीने मसाज करा आणि त्याच्यानंतर लास्टला आयब्रोजला दाबून इथे डोळ्याच्या तिथे साईडला जिथे आयब्रोज संपते तिथे आपल्याला प्रेशर देऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर डोळ्यांचे जे बुब्बुळ असतात त्या बुब्बुळाला देखील मसाज करायचं आहे। त्याने फार हलकं डोळ्यांना वाटतं आणि रिलॅक्स वाटतं आणि झालेला त्रास आपण पूर्ण विसरून जातो। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मसाज करून घ्यायचा आहे। जसा माझ्या सलून मध्ये मी हा मसाज देते तसाच आज तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे। बरेच जण मला म्हणतात आयब्रोज केल्यानंतर खूप त्रास होतो, जळजळ होते, इचिंग होते, बारीक पुरळ येते, त्याच्यासाठी काही उपाय आहे का? तर अगदी अशा सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला शिकवलेला आहे। हे तुमच्या पार्लर मध्ये तुम्ही यूज करू शकता आणि अशा पद्धतीने मसाज देऊ शकता। कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या सलून वाल्या मैत्रिणींना देखील शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणेच तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन, नवीन विषय घेऊन। आणि तुम्हाला जर याच्या नंतर जर कोणता व्हिडिओ ऐकायचा असेल किंवा बघायचा असेल, कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवावं असं तुम्हाला मी वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये निसंकोचपणे सांगा। मी त्याच्यावरही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल आणि तुमच्या मैत्रिणींनाही त्याचा फायदा झाला पाहिजे आणि तुम्हालाही त्याचा फायदा झाला पाहिजे। त्यासाठी तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा आणि स्वतःही बघा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन, नवीन टॉपिक घेऊन। तोपर्यंत बाय।